मिरज पंचायत समितीची मासिक सभा नवीन सभागृहात संपन्न. सांगली हरिपूर रस्ता कामाची चौकशी करण्याची शोभा मोहिते यांची मागणी. मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा अद्याप झाला नसला तरी अखेर आजची मासिक सभा नवीन सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या सभेत तालुक्यामधील विविध प्रलंबित प्रश्नांवरून आणि विकास कामांच्या कथित भ्रष्टाचारावरून सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं. मिरज पंचायत समिती येथे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून भव्य प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे. मात्र या इमारतीच्या उद्घाटनावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्या श्रेयवाद उफाळला आहे. गेल्या महिन्याच्या मासिक सभेत भाजप सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेत उद्घाटनाशिवाय नवीन सभागृहात सभा होऊ देणार नाही असा इशारा दिला आणि यामुळे प्रशासनाला जुन्या सभागृहात सभा घ्यावी लागली. मात्र यावेळी कोणताही विरोध न होता नवीन सभागृहात सभा शांततेत पार पडली. सांगली हरिपूर रस्त्याचे नुकतेच सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आलं आहे. मात्र या रस्त्याला आत्ताच मोठ्या भेगा पडल्या असून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप सदस्य शोभा मोहिते यांनी केला आहे. या निकृष्ट कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा मोहिते यांनी दिला आहे. वृक्षतोड, पेयजल योजना, म्हैसाळ कार्यालयावरून सदस्य आक्रमक. सभेत इतरही सदस्यांनी आपल्या गणातील गंभीर प्रश्न मांडले. कसबे डिग्रज कृषी विद्यालयाच्या मालकीच्या मौजे डिग्रज येथील जागेतील 100हून अधिक झाडांची कत्तल झाल्याची तक्रार सदस्य संयोगिता कोळी यांनी केली. यावर सांगली वन विभागाने दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. सावळी गावातील राष्ट्रीय पेयजल योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून काम अपूर्ण असतानाही अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदाराने पूर्ण बिल उचलल्याचा गंभीर आरोप सदस्य संदीप बंडगर यांनी केला आहे. संबंधित ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव यावेळी करण्यात आला. म्हैसाळ योजनेचे कार्यालय कवटे महांकाळ येथे स्थलांतरित करण्यास सदस्य विष्णू पाटील यांनी तीव्र विरोध दर्शवला. हे कार्यालय सांगलीतच राहावे असा सर्वानुमते ठराव करण्यात आला. स्थलांतर केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे. ग्रामीण भागातील बंद असलेली बस सेवा तात्काळ सुरू करण्याची मागणी विष्णू पाटील यांनी केली. तर परिवहन महामंडळाने नवीन खरेदी केलेल्या बसेस ग्रामीण भागात प्राधान्याने सुरू कराव्यात अशी मागणी विनोद गायकवाड यांनी केली. या मासिक सभेला विष्णू पाटील, विनायक जाधव, संदीप बंडगर, शोभा मोहिते, जयश्री पाटील, गायत्री घोरपडे, स्नेहल पाटील, पांडुरंग पाटील, विनोद गायकवाड, राणी भोरे, मनोज पाटील, राजेंद्र माळी, रिदा मुजावर यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विषय सभागृहात मांडलेला आहे. सांगली हरिपूर हा रस्ता 2 ते 2.5 किलोमीटर लांबीचा आहे. या रस्त्याला 15 ते 20 कोटी खर्चून रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण केले आहे. रस्ता पूर्ण झाल्यानंतर 2-3 महिन्यातच भेगा पडायला लागलेले आहे. काही ठिकाणी 3-4 इंचीच्या भेगा पडल्यामुळे दोन चाकी भेगामध्ये टायर जाऊन अपघात होत आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहे. बऱ्याच ठिकाणी रस्त्याची लेवल बिघडलेली आहे. तरी सदर रस्त्याची पाहणी करून रस्ता चांगल्या स्थितीत आणावा व जबाबदार लोकांच्यावर कारवाई करावी, अन्यथा आम्हाला लोकशाही आंदोलन करावे लागेल. मी विष्णू पाटील, मिरज पंचायत समिती सदस्य. आज मिरज पंचायत समिती येथे मासिक मिटिंग झाली. या मासिक मिटिंगमध्ये आमच्या म्हैसाळ योजनेच्या कार्यालयाचे स्थलांतर कवटेमंकाळला होणार आहे हे समजलं. त्यामुळं आज आम्ही मिरज पंचायत समिती येथे मासिक मिटिंगमध्ये सर्वानुमते ठराव मंजूर करून घेतला. हे जर कार्यालय कवटेमंकाळला जाऊ नये आणि येथील शेतकऱ्यांचे जाण्या येण्यासाठी वेळ लागेल किंवा त्याची काय म्हणतात त्याला गैरसोय होईल, हे होऊ नये म्हणून आम्ही आज मिरज पंचायत समिती येथे सर्वानुमते ठराव घेतलेला आहे. आणि जर यातून स्थलांतर झालं तर आम्ही जन आंदोलन उभा करू. गायकवाड, मिरज पंचायत समिती सदस्य. माननीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली आपण जे आज डिझेल पेट्रोलला जे आळा घालण्याचं त्यांनी आव्हान केलं आहे जनतेला, त्या अनुषंगाने आज आपल्या मिरज
एस टी डेपोतील गाड्या ज्या स्क्रॅप झाल्यात त्या गाड्या नवीन खरेदी करताना EV बसेस ह्या खरेदी कराव्यात व ग्रामीण भागात एक नवीन प्रकल्प राबवला जाईल यासाठी आम्ही आज मिरज पंचायत समितीमध्ये ठराव घेतलेला आहे. याचा पाठपुरावा आमदार सुरेश बोखाडे यांच्याकडे व मुख्यमंत्र्यांच्याकडे आम्ही करणार आहोत. नाही काय ते नमस्कार, मी संदीप बंडगर, पंचायत समिती सदस्य. आज मीटिंगमध्ये सावळीमध्ये राष्ट्रीय पेयजल योजनेचं काम झालेलं होतं. 2018 साली सुरुवात झालेली. ते कामाला विलंब होऊन 5 वर्ष होऊन देखील काम पूर्ण झालं नव्हतं. ते काम ग्रामपंचायत स्तरावरती ग्रामपंचायतीचे पैसे घालून ते काम पूर्ण केलेलं आहे आम्ही. आणि सदरचं काम अपुरं असताना देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या विभागाच्या त्यांनी परस्पर कंप्लिशन सर्टिफिकेट देऊन ते कॉन्ट्रॅक्टदाराचं बिल त्यांनी अदा केलेलं आहे. तरी त्यांच्यावरती कडक कारवाई व्हावी अशी आमच्या गावकऱ्यांची, पंचायत समिती सदस्यांची सर्वांची मोठे ठराव झालेला आहे आणि त्यांच्यावरती कारवाई व्हावी एवढी आमची अपेक्षा आहे, मागणी आहे. तरी ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मिरज.